कुठे बाळासाहेब आणि कुठे उद्धव साहेब यांचं कधीच ताळमेळ होऊ शकणार नाही आणि संघटना चालवणं यांचे बच्ची बात नाही आहे. त्यांना जी हे मिळालं हे सहजासहजी मिळालं, त्यांना सर्व आयतं मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना संघटना चालवणं मला नाही वाटत त्यांना जमू शकत नाही. 2.5 वर्षामध्ये आम्ही कामं करत असताना जेवढा काही आमदार निधी होता 2, 2.5, 3 कोटी त्याच निधीवरती आम्ही कामं केले, कोणताही शिल्लक पैसा मिळाला नाही. जय महाराष्ट्र. माझं नाव ओमसिंग किसनसिंग राजपूत. मी बुलढाणा तालुक्याचा जिल्हा प्रमुख. मी शिवसेनेमध्ये 20 ते 22 वर्षापासून काम करतो. सुरुवातीपासून माझे काका शिवसेनेमध्ये तालुका प्रमुख होते. त्यांच्यात पावलावर पाऊल ठेवून मी सागवणगावचा सरपंच झालो, नंतर मग तालुका प्रमुख झालो आणि आता शिवसेनेमध्ये 2 गट झाल्यानंतर मी एकनाथ शिंदे साहेबांकडून आल्यानंतर आता शिवसेनेचा जिल्हा प्रमुख या पदावरती विराजमान आहे. महाविकास आघाडीमध्ये सुरुवातीला खूप आनंद वाटला, पण जेव्हा मुख्यमंत्री उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले व त्यांचा जो पहिला पिरियड होता भेटण्याचा, असं वाटलं की मुख्यमंत्री झाल्यानंतर कमसे कम आमची कामं होतील आणि त्या अनुषंगानं त्यांची मुलाखत होत जातील, पण ते असं काही झालं नाही. त्याच्या उलटच झालं. त्यांनी अजून पाबंदी लावून ठेवल्या न भेटायच्या. त्यामुळे बुलढाण्याचा विकास तर सोडा, पण महाराष्ट्राचा विकाससुद्धा ते करू शकले नाही. हा एक शिवसैनिकांचा, आम्ही सर्वसामान्य माणसं बी ते त्यांना भेटायला गेलो तरी पण आता काही नाही. आता तर हे 2 गट झाल्यानंतर जेव्हा जी सेवा आता देत आहे ती जर पहिली केली असती तर आधी पाळी आली नसती त्यांच्यावरती. बाळासाहेबांचं मला वाटते की मी थोडंसं बघितलं बाळासाहेबही एक सभा घ्यायचे की 10 ते 2 वाजेपर्यंत कमसे कम लोकांना भेटायचे, आमदार असो कार्यकर्ते असो. मला वाटते आमदार मंत्रीसुद्धा म्हणजे मोठे मोठे बिझनेसमॅन धीरूभाई अंबानीसुद्धा आले होते भेटायला, पण त्यांना नव्हते भेटले. पण पहिले आपल्या कार्यकर्त्याला आवर्जून बाळासाहेब भेटले होते. कुठे बाळासाहेब आणि कुठे उद्धव साहेब यांचं कधीच ताळमेळ होऊ शकणार नाही आणि संघटना चालवणं यांचे बच्ची बात नाही आहे. कसं एखाद्या व्यक्तीला जी संघटना तयार करत असताना ज्या अडचणीतून बाळासाहेब गेले त्या अडचणीतून उद्धवसाहेब मिळाले नाही. त्यांना जी हे मिळालं हे सहजासहजी मिळालं. एखादा आमदार किंवा एखादा खासदार आता हे जे बोलत आहेत यांच्या विरुद्ध, पण यांनी जे संघर्ष केलेला आहे शाखा प्रमुखापासून किंवा एखाद्या कार्यकर्त्याचं काम करण्यापासून, ते त्यांना नाही माहिती. त्यांना सर्व आयतं मिळालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना संघटना चालवणं मला नाही वाटत त्यांना जमेल. ते जमूच शकत नाही. शिवसेना ही तळागाळातल्या लोकांसाठी आहे आणि ग्रामीण भागासाठी खूप महत्त्वाची आहे. ग्रामीण भागामध्ये भगवा रुमाल जेव्हा एखादा घालून माणूस तहसीलमध्ये जातो ना, तर एखादा अधिकारी नुसतं भगवा रुमाल पाहूनच काम करतो. त्याला माहिती आहे काँग्रेसवाला किंवा राष्ट्रवादीवाला किंवा भाजपवाला हे कधीच तुम्हाला सरकारी कार्यालयामध्ये काम करताना दिसत नाही. सरकारी दवाखान्यामध्ये लोकांचे सर्टिफिकेट काढणे असो, तहसीलमध्ये रेशन कार्ड काढणे असो, निराधारांचे कामं करण्याला असो, भगवा रुमाल जरी गळ्यामध्ये असला त्याला विचारणार नाही काय आलं. त्याची कागद गेल्यानंतर तहसीलदार सुद्धा सहीच करेल, तो विचारणार नाही. कारण त्याला माहिती आहे हा सैनिक आहे आणि हा जनसेवा करण्यासाठी तिथे आलेला आहे. तुम्हाला आजही तहसीलमध्ये जर जाताना कोणी भेटलं भगवा रुमाल घातलेला माणूसच दिसेल तो की तहसीलमध्ये जाऊन काम करू शकतो. हा खरा शिवसैनिक. 2.5 वर्षामध्ये आम्ही कामं करत असताना जेवढा काही आमदार निधी होता 2, 2.5, 3 कोटी त्याच निधीवरती आम्ही कामं केले, कोणताही शिल्लक पैसा मिळाला नाही. पण ज्या वर्षीपासून 2.5 वर्षानंतर शिंदे साहेबांनी प्रगती केली, बुलढाणा शहराचा कायापालट झाला. आज बुलढाणा शहरामध्ये टोटल 10,000 कोटीचे कामं सुरू आहेत. म्हणजे लोकांनी वन साईड आम्हाला विजयी केलेल्या आजच्या कंडिशनमध्ये लोकांचं मत आहे की असा आमदार या बुलढाण्यात होणार नाही आणि असा मुख्यमंत्री होणार नाही. एवढे कामं जगात आम्ही बघितलेले नाही आहे. जेव्हा काँग्रेसच्या बाबतीमध्ये आपण बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जेव्हा सांगितलं होतं की काँग्रेससोबत जाण्याची जर पाळी आली, शिवसेना हे दुकान म्हणजे दुकान म्हटल्यापेक्षा जी संघटना स्थापन केलेली आहे ही मी संपून टाकेल, पण काँग्रेससोबत जाणार नाही. उद्धव साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे हा शिवसैनिकांना टोचणारा झालेला आहे. हेच जर याच्या अगोदर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पाहत असं नव्हतं, पण हेच जर थांबून जर यांनी भाजपसोबत जर गेले असते 2.5 वर्षानंतरही, तर आज शिंदे साहेब इथेच असते. मुख्यमंत्री उद्धव साहेब झाले याच्याबद्दल दुःख नाही आहे, पण ते ज्या संघटनांसोबत गेले ज्यांच्या विरोधात आपण आजपर्यंत विरोध करत राहिलो, जी बाबरी मस्जिद पाडली त्या बाबरी मस्जिदवरती ते म्हणाले की
की इथे संडास बांधा पण राम मंदिर बांधू नका, अशा लोकांसोबत उद्धव साहेब युती करतात, ती ही हिंदुत्वासाठी फार शर्मेची बाब आहे. यांनी तर आता कोणत्या मंदिरातही जाऊ नये आणि काहीच करू नये आणि घरात बसून त्यांची संघटना चालवावी. जे काही मशाल चिन्ह भेटलेलं आहे उभाटा गटाला ते तेवढं त्यांनी चालवावं. त्यांच्याकडनं आता मला नाही वाटत की त्यांना शाखा प्रमुखही भेटू शकते म्हणून. हिंदुत्ववादाचा मुद्दा करत असताना एकनाथ शिंदे साहेब असतील, बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव असतील, संजय रायमुकलर असतील किंवा संजूभाऊ गायकवाड असतील, यांनी हा जो निर्णय घेतला, या निर्णयाला मी सुद्धा 3 दिवस झोपलो नव्हतो की हे काय झालं. नंतर आम्ही सर्व समजूत घेतल्यानंतर मग त्यांचे मुद्दे जेव्हा लक्षात आले की त्यांनी हा चुकीचं पाऊल उचललेलं आहे. आज ही शिवसेना खऱ्या कार्यकर्त्याजवळ आलेली आहे, जे बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललेला आहे, त्या कार्यकर्त्याकडे ही शिवसेना आजपर्यंत पोहोचली आहे. म्हणजे जे कामं आणि जो विकास, जे बाळासाहेबांचं जे ध्येय होतं ते पूर्ण करण्याचं काम भाजप सेनेची ही आज 50 वर्षाची युती यांनी आज एका मुठीनं तोडले उद्धव साहेबांनी. असं त्यांनी करायला नव्हतं पाहिजे. जे काही असेल बाळासाहेबही भांडायचे ना, तिकिटासाठी किंवा जागेसाठी भांडायचे, असं काही नव्हतं. पण शेवटी भाजप त्यांनी शेवटपर्यंत कधी सोडले नाही.